राज्यभरातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये। खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये सबस्क्राइब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे। जे सबस्क्राइब करतील त्यांना पुढील कापूस दर संदर्भात जो महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे तो पाहायला मिळेल। तर चला आता संपूर्ण अपडेट जे आहे ते आता सविस्तर जाणून घेऊयात। तर इथे पाहू शकता, आता गनिमी काव्याने आंदोलन करू, तुपकरांचा जे आहे ते आता इशारा। सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत कृषी मंत्र्यांसोबतची चर्चा फिसकटली। सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत शिष्टमंडळाची झालेली चर्चा फिसकटली। परिणामी यापुढे सरकारसोबत चर्चा न करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याच्या नीतीचे अवलंबन करीत अधिक तीव्र आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी जे आहे ते दिलेला आहे। तर इथे पाहू शकता, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विधान भवनावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला। राज्यभरातून शेतकरी यात सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या जखमांवर बोट ठेवण्याचे काम कृषी मंत्र्यांनी केले। आम्ही अवयव विकायला मुंबईला गेलो होतो असे त्यांना सांगताच माझे पण अवयव विकत घ्या अशी मिस्किल टिप्पणी कृषी मंत्र्यांना दिली। त्यावरूनच ते शेती आणि शेतकऱ्यांप्रती गंभीर नसल्याचे सिद्ध होते असं जे आहे ते गजानन कावरके हिंगोली शिष्टमंडळात शेतकऱ्यांनी जे आहे ते सांगितलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे अपडेट आहे। तर आता सरकारने याबाबत लवकरच निर्णय घ्यावा असे आपल्याला वाटत आहे। सरकार पुढे काय निर्णय घेईल यावर आपण आता लक्ष देऊनच राहणार आहोत। पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा।